देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी देणं गरजेचं. पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचं प्रतिपादन. गडिंग्लज तालुक्यातील बसरगे इथं झाली मंडलिक यांची प्रचार सभा. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती. संजय मंडलिक यांचं नशीब बलवत्तर आहे. त्यांना पाहुणे आमदार राजेश पाटील यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असणारे शिवाजी पाटील, उत्तम जनमत असणारे भरमू पाटील यांची साथ मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी दूरदृष्टीतून शेतकऱ्यांसाठी सन्मान योजना सुरू केली. नेमका हाच पॅटर्न महाराष्ट्र सरकारनेही राबवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्यासाठी मोदींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं. गडिंग्लज तालुक्यातील बसरगे इथं महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. स्वागत शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांनी केलं, तर प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केला. यावेळी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, 80 कोटी जनतेला मोफत रेशन देण्यापासून ते 3,500 कोटी पर्यंतचा सातारा कागल हा 6 पदरी महामार्ग यासह अनेक महत्वाचे रस्ते असा इन्फ्रास्ट्रक्चर विकास युगपुरुष नरेंद्र मोदी यांनी केलाय. सलग सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला ते जमलं नाही, ते 10 वर्षात मोदींनी केलं. सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम भाजप सरकारनं केलं असून आगामी निवडणूक ही आपल्या मुलाबाळांचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे मोदींना तिसऱ्यांदा संधी देणं गरजेचं आहे, असं आवाहन महाडिक यांनी केलं. प्राध्यापक मंडलिक यांनीही मोदींचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आणि प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी नूलचे अजितसिंह शिंदे यांनी, मी पूर्वाश्रमीचा मंडलिक यांचा कार्यकर्ता आहे असं सांगत व्यासपीठावर येऊन प्राध्यापक संजय मंडलिक यांना आपला पाठिंबा जाहीर केला. आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, करवीरमधून येऊन आम्हाला कोणी विकास शिकवू नये. कोरोना आणि महापुरासारख्या अडचणीत खासदार संजय मंडलिक यांची खूप मदत झाली. त्यांनी या विभागाला निधी देण्यासाठी कधीच कुचराई केली नाही. मात्र 850 कोटी किल्ल्यांसाठी मिळालेल्या तत्कालीन खासदारांना पारगड आणि सामानगड दिसला नाही. त्यांनी या भागाच्या विकासासाठी काडी मात्र प्रयत्न केले नाहीत, असा घणाघात केला. यावेळी संतोष पाटील, सरपंच भारती रायमाने, जयश्री तेली, संग्रामसिंह कुपेकर, शिवाजीराव पाटील, अजितसिंह शिंदे, भरमू पाटील आदींची भाषणं झाली. यावेळी प्रकाश चव्हाण, LT नवलाच, महाबळेश्वर चौगले, मार्तंड जरळी, रघुनाथ पाटील, प्रकाश पाताडे, सुरेश कुराडे, सरपंच योगिता संगाज, चंद्रशेखर पाटील, वसंतराव चौगले, लक्ष्मण तोडकर, संतोष तेली, राजेश पाटील, औरनाळकर आदींसह महायुतीमधील घटक पक्षांचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.